जे ठिकाणं आपल्या सर्वांसाठी अतिशय पवित्र ठिकाणं असतात, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान ठिकाण, समाधी पवित्र ठिकाण जे आहे तिथे ही परवानगी दिली गेली, याचं खूप मनापासून त्या ठिकाणी वाईट वाटतं। त्याच्याचबरोबर आमची जसं खडसेताईंनी सांगितलं, आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशी जी काही गावं आहेत जिथं पवित्र ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी असू द्या, नाहीतर महात्मा फुलेंची जन्मभूमी असू द्या, नाहीतर समाधीभूमी असू द्या, तिथं एखादा परमनंट जर लायसन्स असेल दारूचं तर ते कॅन्सल झालंच पाहिजे आणि अशा पद्धतीने टेम्पररी लायसन्स हे दिलं गेलं नाही पाहिजे। महत्त्वाचं काय की खडसेताई सांगत असताना एक तर तिथं कमी वयाची मुलंसुद्धा होती, कुठेतरी 18 वयाच्या खालची सुद्धा मुलं होती असं कुठेतरी कळतंय। एक्साईज डिपार्टमेंटने लायसन्स दिलं 11:30पर्यंत होतं आणि मग रेड झाली 1:30 का 2 वाजता रेड झाली। मग 11:30 ते 1:30 नाही तर 2पर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करत होतं? पोलीस डिपार्टमेंटला हे कळत नव्हतं का? कारण का गावात जर एखादी पार्टी होत असेल तर तिथं आवाज हा येत असतो, लोक सांगत असतात आणि मग अशा ठिकाणी तुम्ही उशिरा येता, त्यात 178 लोक असतात, त्या ठराविक लोकांवरच तिथं कारवाई केली जाते, त्याच्यात ठराविक लोकांवरच चेकिंग केलं जातं, बाकी मोठे पैशावाल्यांना सोडून दिलं जातं। ही दुटप्पी भूमिका कुठं ना कुठंतरी अतिशय राजकीय भूमिका असं आमचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। आणि मग खडसेताईंच्या घरच्यांवर कारवाई झाली, तेव्हा व्हिडिओ काढले गेले, कुत्री घेऊन गेली, तिथं टेस्टिंग वेगळं तिथं झालं, 4च लोक होते आणि मग इथं 200 लोक असताना तुम्ही कुठंच व्हिडिओ काढत नाही, फोटो काढत नाही। मग ताईंच्या बाबतीत जी आमच्या सगळ्यांची भूमिका राजकीय, तिथं तुम्ही कारवाई करता आणि इथं मात्र खऱ्या अर्थाने कारवाई करायची जिथं वेळ येते तिथं मात्र तुम्ही हातावर हात धरून बसता। फुगेवाडी असू द्या, हडपसर असू द्या, तिथं जी काही खोटी दारू नाहीतर ज्याला आपण हातभट्टीची दारू तिथं विकली गेली, त्याच्यात दुर्दैवाने 18 ते 20 लोकांचा मृत्यू झाला। मग कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की प्रशासन जे आहे ते कमी पडतंय आणि काही खास लोकांना वाचवण्याचा प्रयत्न हा राजकीय नेत्यांकडनं सुद्धा तिथे केला जातो। राज्य उत्पादन शुल्काच्या मंत्री या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत स्वतः सुनेत्रा पवार, त्यांना काय तुम्ही आव्हान कराल? खरं तर त्यांचं लक्ष त्यांच्या डिपार्टमेंटकडे नाही आहे का? तर बघा, माझं एवढंच मत आहे की मंत्री म्हणून तुम्हाला ॲक्शन तर घ्यावीच लागेल। एक तर तुम्ही पालकमंत्रीसुद्धा आहेत त्या जिल्ह्याचे, प्लस तुम्ही या विभागाचे तिथं मंत्री आहात, त्यामुळे लवकरात लवकर जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आम्हाला सांगायचं आहे की दुसऱ्या डिपार्टमेंटच्या डोक्यात खापर फोडून होत नसतं, त्याला जबाबदार जर कोण असेल तर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे आणि तिथं एक्साईज डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे। त्याचं कारण असं की जर तुम्ही रेड टाकत असाल तर ते पोलीस डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं आणि मग तिथं रेड टाकल्यानंतर ठराविक लोकांचंच तुम्ही ब्लड सॅम्पल घेता आणि बाकीच्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून देता। मग ही दुटप्पी भूमिका तुम्ही का घेतली? कोणाचं प्रेशर होतं? कोणाची मुलं होती? कोणी तुम्हाला फोन केला? या सगळ्या विषयाकडे कुठं ना कुठेतरी लक्ष गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। दादा, एक दुसरा प्रश्न आहे, आज पुन्हा एकदा छगन भुजबळांनी बोलताना कुठेतरी नाराजी व्यक्त केली, कष्ट न करता काही जणांना लवकर यश मिळतं असं देखील ते म्हणाले। बघा, त्या पक्षात काय चाललंय याचं आमचं काही घेणं देणं नाही। एका भाईजीनी त्याच्या दिवाणजीला तिथं खासदार बनवलं, एका नेत्याने मुलाला खासदार बनवलं। खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, नाही तर आम्हाला असं वाटत होतं की भुजबळ साहेबांना कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी संधी दिली जाईल, पण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथे डावललं गेलं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी आपल्या दिवाणजीला आणि मुलाला सेट करण्याच्या नादामध्ये तिथं मोठे जे काही अनुभवी नेते आहेत त्यांना बाजूला ठेवलं जातं आणि प्रामाणिक कार्यकर्ते पदाधिकारी जे अजितदादांबरोबर प्रामाणिक राहिले, अजितदादांसाठी अनेक लोकांनी लढा लढला, यांना मात्र त्या ठिकाणी काय दिलं तर गाजर दिलं। कुठं ना कुठंतरी आपण जर बघितलं तर या पूर्ण निर्णयावर ज्या लोकांचं मत आहे की ज्या लोकांना बाहेर ठेवलं पाहिजे अशा लोकांनीच कुठंतरी आपल्या घरी पदं घेतली, एवढं मात्र त्या ठिकाणी कुठं ना कुठेतरी आपलं दिसतंय। ते असंही म्हणाले होते की जे घरामध्ये पदं दिली गेली, मात्र माझ्या घराला देखील तशा पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे। आता बघा, भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांचं मत त्या पक्षामध्ये कुठेतरी मांडलं गेलं पाहिजे, पण मला असं वाटतं एका बैठकीत भुजबळ साहेबांनी कुठेतरी स्पष्टपणे काही नेत्यांवर तिथं टिप्पणी केली होती आणि ती काही प्रमाणात कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ती योग्यच होती असं आम्हाला पत्रकारांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं त्या ठिकाणी कळतंय। मग भुजबळ साहेबांसारखा एवढ्या मोठ्याने टिप्पणी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षामध्ये एका प्रमुख नेत्यांबद्दल त्यांच्याच पक्षाच्या केल्यामुळेच कदाचित एवढी मोठी किंमत ही भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये मोजायला लागली असावी असं कुठेतरी आम्हाला समजतंय। ज्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ, पवित्र स्थळ जिथे आहे त्या तुळापूरमध्ये
एक रेव पार्टी होते ज्याच्यामध्ये 178 लोक असतात सहभागी, आणि जेव्हा रेव पार्टी होते तेव्हा त्या रेव पार्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचं सेवन असेल, लिकरचं सेवन असेल, ह्या सगळ्या प्रकारांचं सेवन असताना तिथे ज्या ॲडिशनल SP मॅडम आहेत त्यांनी बाहेर येऊन एक स्टेटमेंट दिलं होतं की ह्या पार्टीसाठी एक्साईज डिपार्टमेंटची परवानगी होती. त्यासाठी आम्ही इथे सचिव महोदयांना भेटायला आलो होतो की खरंच एक्साईज डिपार्टमेंटने ती परवानगी दिलेली आहे का, कारण तुळापूरला एक वेगळं पावित्र्य भूमी म्हणून ती आहे, कारण तिथे संभाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे, ते बलिदानाची भूमी आहे, आणि अशा बलिदानाच्या भूमीमध्ये जर असले प्रकार होत असतील तर हे खरंच महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येकाला शर्मेने मान खाली घालवणारी घटना आहे. आणि आम्ही जे कन्फर्म केलेलं आहे ते की त्यांनी त्या दिवशीची परवानगी दिलेली होती. मला खरंच खेद वाटतो की अशा जर पवित्र भूमीमध्ये जे आपल्या सगळ्यांसाठी जी बलिदानाची भूमी आहे अशा ठिकाणी जर पार्ट्या होत असतील आणि त्याला परवानग्या सरकारच्या माध्यमातून दिल्या जात असतील आणि त्या परवानग्या दिल्यानंतर जर तिथे जो काय प्रकार सगळा घडत होता हा खरंच क्लेशदायी आहे, मनाला न पटणारा विषय आहे. आमची मागणी आहे की अशा ज्या महाराष्ट्रातल्या पवित्र भूमी आहेत तिथे कुठलीही यापुढे पार्ट्यांना परवानगी देण्यात येऊ नये. तिथे ज्या स्थानिक दारूची जी दुकानं असतील किंवा दारू विक्री करणारी जी दुकानं असतील ह्या सगळ्यांच्या परवानग्या रद्द करण्यात याव्या, जेणेकरून अशा पवित्र भूमीचं पावित्र्य राखलं जाईल. ह्या अशा पवित्र भूमींचा कुठे किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या भावनांचा आदर व्हावा, तिथे कुठेही अनादर होऊ नये ही आमची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही भेटायला आलो. तर पण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा कुठंतरी दुटप्पीपणा पाहायला मिळतो का? पोलिसांनी जे मूळ आरोपी किंवा ज्यांनी ड्रग्ज सेवन केलेलं आहे अशा लोकांना या सगळ्या प्रकरणातून वाचवण्याचं काम केलं आहे? खरं म्हटलं तर तुळापूरमध्ये जी हाऊस पार्टी, पोलिसांच्या म्हणण्यानुसार हाऊस पार्टी, पण खरं ती रेव पार्टीच होती, कारण तिथे अंमली पदार्थांचं सेवन झालं होतं, ड्रग्सचं सेवन झालेलं होतं, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दारूचं सेवन झालेलं होतं. आणि अशा ठिकाणी 178 लोक एकत्र येऊन पार्टी करतात आणि पोलिसांकडनं कारवाई ही फक्त 78 लोकांवरती होते आणि त्यासाठी जी टेस्ट होतात त्या फक्त 29 लोकांच्या टेस्ट होतात. म्हणजे प्रांजल माझे मिस्टर यांच्या केसमध्ये मी बघितलं होतं की 4 ते 5 लोक एकत्र आले होते, तेव्हा पुणे पोलिसांनी त्यांना रेव पार्टी म्हटलं होतं. आणि जिथे आता तुळापूरमध्ये 178 लोक एकत्र येतात तर त्याला पुणे पोलीस ही सराईतपणे हाऊस पार्टीचं नाव देते आहे. अशा वेळेस आणि जी लोक तुम्ही मोकळी सोडलेली आहे पुणे पोलिसांनी, ती कोणाच्या आधारावरती, कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांना मोकळं सोडण्यात आलेलं आहे हेही अजूनपर्यंत काही बाहेर आलेलं नाहीये ना. जिथे कारवाई करण्यात आली त्या कारवाईचा एकही व्हिडिओ किंवा एकही फोटो बाहेर आलेला नाही. म्हणजे त्या जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्टी चालू होती तर त्या पार्टीमध्ये नेमके कोण लोक होते, कुणाला पोलीस यंत्रणा वाचवते आहे, असे अनेक प्रश्न आम्हाला उपस्थित होत आहेत. कारण 178 लोकांपैकी जर फक्त 78 लोकांना वरती कारवाई होत असेल आणि 100 लोक जर मोकळे सोडले जात असतील तर ते 100 लोक धनदांडग्यांची मुलं आहेत का, आमदार खासदारांचे कुठल्या मंत्र्यांची मुलं आहेत का, हा आम्हाला संशय आहे. ती सगळीची सगळी नावं, ती सगळी यादी बाहेर येणं गरजेचं आहे. कारण आम्हाला यामध्ये पोलिसांचा दुटप्पीपणा कुठेतरी वाटतोय. जिथे तुम्ही 4 ते 5 लोकांवरती कारवाई करतात आणि रेव पार्टी म्हणतात आणि सगळ्यांना अटक करून तुम्ही जेलमध्ये घालतात, तेव्हा या 178 लोकांवरती एवढी मेहरबानी का सरकार करतंय किंवा डिपार्टमेंट करतंय ह्याचं उत्तर आम्हाला हवंय. त्यासाठी मी माझ्या माध्यमातूनही सोशल मीडियावरती पण बोलले की कृपा करून आम्हाला पोलीस यंत्रणेने ह्याची उत्तरं द्यावीत की या सगळ्या लोकांवरती पोलीस एवढं मेहरबान का आहे.